हाय हॅलो नमस्कार. आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता अष्टमी आहे आणि मला कन्यापूजन करायचं होतं आज. त्यासाठी सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागले होते. तर कन्यापूजनसाठी मस्त असा पुरणाचा स्वयंपाक बनवणार आहे. तर खरं तर खिरीचा वगैरे पण नैवेद्य दाखवला जातो, पण म्हटलं चला पुरणपोळीच करूया. आणि त्यासाठीच लवकर उठून पटापट सगळे घरातील जे कामं आहेत अगोदर ते सगळे आवरून घेतले. त्यानंतर मग लागले स्वयंपाकाला. आता इथे भाज्याचं पीठ वगैरे भिजवून घेते आणि डाळ देखील कुकरला लावून दिलेली आहे. आणि कन्यापूजनाचं खरं तर खूप महत्त्व आहे. हे करायलाच पाहिजे. जरी तुम्हाला म्हणजे 9 मुली जरी नाही भेटल्या तरी एका मुलीचं देखील केलं तरी देखील चालतं. तसंच आज आमच्यासोबत पण झालं, कारण आज स्कूल आहे आणि मुली अजिबात कोणीच घरी नव्हत्या. त्यामुळे मग आम्ही शर्यूलाच फक्त जेवण वगैरे करू घालायचं ठरवलं. आणि एक माझी भाची, अशा दोघीजणीच आमच्याकडे असणार आहेत. कारण बाहेर फिरून बघितलं तर सुट्टीच्या दिवशी तरी मुली भेटतात, पण ज्यावेळेस शाळा असेल त्यावेळेस कोणीच भेटत नाही. तर चला आता भाज्याचं पीठ भिजवून घेते. आणि भाज्याचं पीठ भिजवताना मी काय करते, सगळ्यात अगोदर फक्त पीठच भिजवून घेते, म्हणजे मीठ वगैरे टाकून, ओवा टाकून. आणि ते छान भिजलं की त्यानंतर मग वरून त्यामध्ये जे काही आपल्याला मिरची वगैरे, कांदा वगैरे काय टाकायचं आहे ते टाकत असते. तर अशा पद्धतीचे भजे आहे ना, खूप छान असे नरम येतात, मस्त वरून कुरकुरीत आणि मध्ये नरम. तर तुम्ही नक्कीच करून बघा, कारण हे पीठ छान भिजल्या जातं. आणि भाज्याचं पीठ मी जास्त घट्टही करत नाही, कारण जास्त घट्ट केलं की भजे मग जास्त असे दगडासारखेच होतात. तर त्यानंतर आता पुरणाचं पण पुरण डाळ काढून घेते. आणि एकदा पुरण परतलं म्हणजे अर्धा स्वयंपाक झाल्यासारखंच आहे, कारण पुरण एकदा परतून रेडी झालं, थंड झालं ना की मग पोळ्या करायला पटापट सोपं जातं. तर मी पुरण अशाच पद्धतीने करते. इथे अर्चनाताई आमटीची तयारी करत आहेत. तर खोबरं वगैरे ते किसून घेत आहे. चला म्हटलं आता पुरण परतून घेऊया. तर आमच्याकडे ना अशा पद्धतीनंच केलं जातं. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत पुरण करण्याच्या, पण मी म्हणजे डाळ शिजवून घेते, त्यानंतर बारीक करते आणि मग नंतर साखर वगैरे टाकून त्याला परतून घेते. तर असं पण छानच लागतं. पण मी आता यूट्यूबवरती बऱ्याचशा रेसिपी बघितल्या ना, त्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण असं वाटतं काही नवीन करायला जावं आणि नाही जमलं तर पुन्हा मग पंचायत. त्यापेक्षा आपलं जे आहे ते, आपल्याला जे जमतं आहे ना तेच करावं, आणि ते पटापट देखील होतं. त्यानंतर ना आज उपवास देखील सुटणार आहेत. आणि आम्ही ना बसता उठता उपवास धरले होते, म्हणजे ज्यावेळेस देवीचं आगमन झालं, देवी बसल्या होत्या, त्या दिवशी आम्ही एक उपवास धरला होता. आणि आता आज आमचा उपवास सुटणार आहे, म्हणजे आम्ही आदल्या दिवशी उपवास धरला आणि आज तो सुटणार आहे. सॉरी, मी सुरुवातीला अष्टमी म्हटले, तर आज नवमी आहे आणि नवमीला आमचा उपवास सुटणार आहे. तर मंदिरामध्ये देखील नैवेद्य, परड्या भरणं, हे सगळे कामं आहेत आज. आणि इथे आमटीचा मसाला पण रेडी झालेला आहे. तर आमटी मी अशा पद्धतीने बनवते, काळ्या मसाल्याची. तर आमटी बनवण्याच्या देखील खूप छान वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर पुरणाचं साखर टाकल्यानंतर सुरुवातीला अगोदर एकदम पातळ होतं आणि मग नंतर परतून छान असं घट्ट मानलं जातं. तर इलायची वगैरे टाकून घेतली, भजे पण काढून घेतले आणि सगळा स्वयंपाक रेडी करून मगच मंदिरात जायचं होतं. कारण काय होतं, आल्यानंतर आता उशीर पण खूप झालेला आहे आणि आमच्या आईंना 9 दिवसाचा उपवास होता, तर त्यांना देखील उपवास सोडायचा आहे. त्यामुळे मग म्हटलं सगळं आवरूनच जावं, म्हणजे मग आल्या लगेच मुलींना जेव घालून लगेच आपल्याला पण जेवणं वगैरे करता येतील. तर नैवेद्य हे मंदिरामध्ये घाटाला, आणि मंदिरात देवी वगैरे पण आहे तुळजापूरची, आणि जी बसवलेली दुर्गा माता आहे ती देखील आहे, आणि बाकीचे पण बरेचसे देव आहेत. तर मग सगळ्यांना नैवेद्य वगैरे भरून घेतले. तर आमच्याकडे ना आज किती जरी स्वयंपाक केला तर आंबाड्याच्या भाजीचा खूप जास्त मान असतो. तर आंबाड्याची भाजी तुम्ही साधी तेला मिठातली देखील केली तरी देखील चालते, पण करावीच लागते. तर आंबाड्याची भाजी देखील मी नैवेद्यावर टाकलेली आहे. तर आजच्या स्वयंपाकामध्ये आहे पुरणपोळी, भजे, भात, आमटी, कढी, आंबाड्याची भाजी आणि कुरडई, पापड. तर खीर पण आहे, कारण कन्यापूजनमध्ये मुलींना खास खिरीचा खूप मान असतो. त्यामुळे म्हटलं चला थोडीशी खीर पण करूया. नसता मग पुरणपोळी दुधासोबत देखील सगळ्यांना आवडते. दुधाला छान फोडणी वगैरे दिली की ते देखील आवडीने खातात. आता ना वातावरण थोडंसं म्हणजे असं पावसाचं आहे, तर मग हे पापड वगैरे लगेच असे वातड होऊन जातात. त्यामुळे म्हटलं चला याला डब्यात भरून ठेवावं आणि मंदिरात जाण्या अगोदर सगळं क्लीन करून घ्यावं आणि मग लगेचच मंदिरात आणि घरची देखील आरती वगैरे करायची आहे. खरं तर हे 9 दिवस कसे गेले आणि काय अजिबात काही कळालं नाही. आणि आता नैवेद्य वगैरे घेऊन आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये. शर्यू शाळेतून आलेली होती, तर तिचा ड्रेस वगैरे पण चेंज केला नाही, तिला तसंच घेतलं सोबत, कारण उशीर खूप झालेला होता. म्हटलं चला आल्यानंतर तुझं आवरून देते आणि मग कन्यापूजन पण करायचं आहे.
तर हे आहे आमच्या खूप जवळ असलेलं, अगदी 2च मिनिटाच्या अंतरावर असलेलं आमचं मंदिर. चला आता 9 दिवस तर खूप छान वाटतं. मंदिरामध्ये मस्त मंडप वगैरे टाकलेला होता आणि देवी बसलेली होती, तर आम्ही यायचो दांडिया वगैरे खेळायला, तर छान वाटायचं. आणि आता हे सगळं काढतील आज, आणि खरंच खूप म्हणजे मग त्यानंतर थोडंसं उदासच वाटतं. तर मंदिरामध्ये आलो आहे आणि आम्ही बिना चपलेचं आलो, त्यामुळे मग थोडंसं ऊन पण होतं आणि खाली टोचत पण होतं, कारण खाली सगळे दगडच होते. पण म्हटलं नैवेद्य घेऊन चप्पल तरी कशी घालावी, म्हणून चप्पल वगैरे काही घातली नाही. आणि आता मंदिरामध्ये सगळ्या परड्या वगैरे भरून घेतल्या, नैवेद्य वगैरे पण दाखवले आणि छान आरती वगैरे करून घेतली. तर इथे बऱ्याच जणी ना परड्या ठेवतात, तर मग म्हटलं चला, काल आम्ही यात्रेला पण गेलो होतो, तर तिथं काही परड्या भरणं झाल्या नाही, तर मग म्हटलं चला आपल्या मंदिरातच भरून घ्याव्या. आणि आज गर्दी पण खूप आहे, कारण आज उपवास सुटणार आहे. तर मग सगळ्याच बायका नैवेद्य वगैरे घेऊन आलेल्या होत्या. तर घरी जाऊन आता कन्यापूजन वगैरे करू. त्यानंतर आता घरी आलो आणि घरच्या देवीची आरती वगैरे, आपल्या घरच्या गटाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तर खरं तर ना मला असं देवी सजवायला वगैरे, असं थोडंसं डेकोरेट करायला, आणि 9 दिवस घरामध्ये एवढं छान वाटतं ना, गणपतीच्या वेळेस म्हणा किंवा देवीच्या वेळेस म्हणा. आणि ज्या वेळेस मग ती जाण्याची वेळ येते ना, तर माझं मन खूप उदास होतं, तर इच्छाच होत नाही यांना जाऊ देण्याची. तर घरच्या देवीची पण छान अशी आरती वगैरे करून घेतली. आता नैवेद्य वगैरे ठेवू आणि त्यानंतर मग लगेचच शरयूचं कन्यापूजन देखील करून घेऊ.
तर खरंच खूप छान वाटलं. 9 दिवस अतिशय उत्साहात गेले आणि माझा जो अखंड दीप आहे ना, तर तो अजिबात विझला नाही. मी तेवढी त्याची खूप काळजी घेतली. तर 9 दिवस म्हणजे कशाच पद्धतीचं काजळीवर करताना काढताना कधीच तो विझला नाही आणि त्याचं मला खरंच खूप समाधान वाटलं. आणि देवी आईंना म्हटलं की खरंच मी म्हणजे मनापासून जी सेवा केली तर ती मला त्याचं फळ भेटू दे आणि दिवा माझा अजिबात विझू देऊ नको. तर देवी आईंनी देखील माझं ऐकलं. चला आता कन्यापूजनची तयारी. तर आमचं हे पिल्लू नेमकं स्कूलमधून आलेलं होतं. तिला ड्रेस वगैरे घातला आणि तिचा खूप मूड ऑफ होता, कारण तिला ना म्हणजे अशा गोष्टी आवडतच नाही खरं तर. कधी पण म्हणजे मुलींना किती हौस असते असं हे करावं ते करावं, पण आमच्या शरीरचं खूप वेगळं आहे. ती खूप चिडचिड करते असं नवीन ड्रेस वगैरे घालायचं म्हटलं थोडंसं हेवी. पण म्हटलं चला कसं का होईना तिचं कन्यापूजन करून घेऊया. त्यानंतर मग कन्यापूजन झालं. आता त्यांना जेवायला वगैरे वाढलं. खरं तर ती ड्रेसनेच खूप जास्त डिस्टर्ब होते. तिला खूप साधे सिंपल ड्रेस आवडतात आणि मग तिचा मूडच जातो. पण मग तरीसुद्धा तिने मस्त जेवण वगैरे केलं आणि छान कन्यापूजन करू दिलं.